नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी साथीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपल्यासाठी विशेषतः तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. बाजारात तुरीला जबरदस्त तेजी मिळताना दिसतेय आणि यामुळे एक मोठा फायदा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर पुढे जाण्याआधी अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या कृषी साथी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता सविस्तरपणे समजून घेऊया की हे नेमकं काय घडतंय. तर सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की या परिस्थितीचा तूर उत्पादकांना खरंच फायदा होणार का? आणि याचं उत्तर आहे हो, नक्कीच. तुरीसाठी बाजारात एक अतिशय सकारात्मक वातावरण तयार होत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहितीये, आता आपल्या शेतकरी बांधवांसमोर कमीत कमी 8,000 रुपयांनी तूर विकण्याचा एक खात्रीशीर, एक पक्का पर्याय उभा राहिला आहे. जरा विचार करा, फक्त मागच्या एका महिन्याचा फरक आहे हा. जिथे महिनाभरापूर्वी तुरीचे भाव साधारण 6.5 ते पावणे 7 हजारांच्या घरात होते, तेच भाव आता मोठ्या बाजारांमध्ये 7 ते 7.5 हजारांवर पोचले आहेत. म्हणजे अनेक ठिकाणी तर दर 7 हजारांच्या खाली यायला तयार नाहीत. हे एक खूपच चांगलं चिन्ह आहे, नाही का? पण या दरांना एवढा आधार मिळतोय तरी कशामुळे? या दरवाढीमागे नक्की कोणती शक्ती काम करतेय? तर यामागचं सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं कारण आहे सरकारची हमीभाव खरेदी. हो, सरकारने किमान आधारभूत किमतीने तूर खरेदी करण्याचा जो निर्णय घेतलाय ना, तीच गोष्ट आज बाजाराचं पूर्ण चित्र बदलत आहे. आणि हा आकडा तर विशेष लक्षात ठेवण्यासारखा आहे. तब्बल 8,000 रुपये सरकारने यावर्षी तुरीसाठी हा हमीभाव जाहीर केला आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे त्यांना त्यांच्या मालासाठी किमान 8,000 रुपये मिळणारच. म्हणजे बाजारात कितीही चढउतार झाले तरी हा दर पक्का. हे एक मोठं सुरक्षा कवच आहे. आता या योजनेचा लाभ घ्यायचा कसा? तर त्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि ह्यातली सगळ्यात सोयीची गोष्ट म्हणजे ज्या केंद्रांवर सध्या सोयाबीनची खरेदी सुरू आहे, बरोबर त्याच केंद्रांवर तुरीची नोंदणी सुद्धा करता येणार आहे. म्हणजे वेगळी धावपळ करायची काहीच गरज नाही. फक्त आपल्या जवळच्या खरेदी केंद्रावर जायचं आणि नोंदणी पूर्ण करायची. पण एक गोष्ट लक्षात घ्या, वेळ फार कमी आहे आपल्याकडे. ह्या तारखा महत्त्वाच्या आहेत. 20 जानेवारीपासून नोंदणीला सुरुवात झाली आहे आणि 20 फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे. म्हणजे काय, तर आपल्या हातात फक्त 1 महिन्याचा कालावधी आहे. त्यामुळे अजिबात वेळ न घालवता शक्य तितक्या लवकर नोंदणी करून घ्या, म्हणजे तूर विक्रीचा मार्ग मोकळा होईल. बरं, हमीभावाचा आधार तर मिळाला, हे तर स्पष्ट झालं. पण मग खुल्या बाजारातही भाव का वाढत आहेत? यामागे बाजाराची नेमकी गणितं काय आहेत? चला आता तेही थोडं समजून घेऊया. बघा, या दरवाढीमागे मुख्य 3 आधारस्तंभ आहेत. पहिलं म्हणजे यावर्षी आपल्या देशात तुरीचं उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झालंय. दुसरं, बाहेरच्या देशांतून जी तूर येते म्हणजे आयात, तिचा वेगही मंदावलाय. आणि तिसरं, या दोन्ही गोष्टी घडत असताना आपल्या देशातली तुरीची मागणी मात्र तशीच चांगली आणि स्थिर आहे. म्हणजे सोपं गणित आहे, पुरवठा कमी आणि मागणी जास्त, म्हणूनच दर सुधारत आहे. आणि आता एक फारच इंटरेस्टिंग अंदाज आहे का? बाजार तज्ज्ञांचं म्हणणं आहे की ही तेजी पुढेही अशीच टिकून राहू शकते. इतकंच नाही तर एप्रिल महिन्यापर्यंत खुल्या बाजारातले भाव हमी भावाला सुद्धा मागं टाकून तब्बल 8,300 ते 8,400 रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. यामुळे शेतकऱ्यांसमोर एक जबरदस्त पर्याय तयार होईल. एक तर सरकारला हमीभावाने विकायचं किंवा मग खुल्या बाजारात जिथे जास्त दर मिळेल तिथे विकायचं. तर तुरीची परिस्थिती तर एकदम उत्तम आहे, पण बाजाराचं पूर्ण चित्र समजून घेण्यासाठी कापूस आणि सोयाबीनची काय परिस्थिती आहे यावर एक नजर टाकणंही महत्त्वाचं आहे. चला बघूया. तर कापूस आणि सोयाबीनच्या बाजारात सध्या फार मोठी हालचाल नाहीये. भाव स्थिर आहेत. कापसाला सरासरी 7,900 ते 8,200 रुपयांचा दर मिळतोय, तर सोयाबीन साधारणपणे 4,900 ते 5,200च्या दरम्यान विकलं जात आहे. म्हणजे या दोन्ही पिकांच्या बाजारात सध्या शांतता आहे असं म्हणायला हरकत नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर तुरीच्या बाजारात सध्या एक मोठी संधी आहे. एकीकडे हमीभावाचा पक्का आधार आहे आणि दुसरीकडे खुल्या बाजारात तेजी आहे. या दोन्ही गोष्टींचा फायदा कसा घ्यायचा हे आता आपल्याला ठरवायचं आहे. त्यामुळे आपल्या मालाच्या विक्रीचं नियोजन खूप विचारपूर्वक करा. अशाच सखोल आणि महत्त्वाच्या बाजार विश्लेषणासाठी आपल्या कृषी साथी चॅनलसोबत जोडलेले रहा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.